तिला भेटून सगळे निघून जातात. अनिरुद्ध तिच्या जवळ येऊन तिचा हात हातात घेऊन, ईशा काय झालं, तो ठीक आहेस ना? तुला बरं वाटत नसेल तर सांग मला, मी डॉक्टरांना बोलवतो. ईशा त्याच्याकडे पाहत, अहो मी ठीक आहे. ईशाचे भरलेले डोळे पाहून, ईशा तू का रडते? तुला माहिती आहे ना तू रडलेली मला आवडत नाही, मग का रडते? ईशा त्याला घट्ट मिठी मारत, अहो मी सगळ्यांना खूप त्रास दिला ना, माझ्यामुळे तुम्ही सगळे खूप टेन्शनमध्ये होता ना, पण तुम्ही किती प्रेम करतात माझ्यावर हे मला समजले, कारण 2 वर्ष तुम्ही माझी वाट पाहिली अनिरुद्ध. हो बायको, मी तुझी वाट पाहिली. मी रोज तुझ्याजवळ येऊन बोलत असायचो, तुला गोष्टी सांगायचो, पण तू काहीच रिस्पॉन्स देत नव्हती आणि हा अनिरुद्ध ईशाशिवाय अधुरा आहे. अनिरुद्ध तिच्या कपाळावर किस करत बोलत होता, बायको आय लव्ह यू, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. आता मला सोडून कुठेही जायचं नाही आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. बरं तू खाली येते का? आपल्या दित्याची हळद आहे, मी तुझ्यासाठी पण शॉपिंग केली आहे. अहो तुम्ही पण इथे थांबा, आता मला एकट्याची भीती वाटत आहे. ईशा मी तुला सोडून कुठेही जात नाही आहे, तू आवर तुझं, मी आहे इथे. ईशा त्याचा हात पकडते आणि त्याला घेऊन बाथरूममध्ये जाते. अनिरुद्ध गालात हसत तिचे कपडे काढतो आणि तिला आंघोळ घालतो, पण तिचं मन भरत नाही. ती अनिरुद्धचे कपडे काढते आणि त्याला बाथटबमध्ये घेऊन जाते आणि सोबत आंघोळ करतात. ईशा त्याच्या कपाळावर, दोन्ही गालावर आणि ओठांवर किस करते आणि अनिरुद्धला पण असह्य झालं होतं. त्याचे ओठ पण तिच्या मानेवरून फिरू लागतात. नंतर अनिरुद्ध तिचा ओठांचा ताबा घेतो आणि तिला भान अर्पून किस करत असतो. शेवटी 2 वर्षाचा दुरावा होता. आता त्यांच्यामधील राहिलेल्या कपड्यांचा अडसर पण दूर होतो आणि ते एक होतात. काही वेळाने बाजूला होतात. ईशा त्याला घट्ट मिठी मारते. अनिरुद्ध पण तिला घट्ट मिठीत घेतो आणि शांत एकमेकांच्या मिठीत असतात. काही वेळाने बाहेर येतात आणि आज ईशाला एकदम ठणठणीत बघून अनिरुद्धला खूप आनंद झाला होता. तो प्रेमाने तिचे अंग आणि केस पुसून देत होता आणि त्याला तसं बघून ईशा लाजून, अहो काय झालं, असे का पाहताय? तिचा चेहरा फिरवत ती म्हणाली. अनिरुद्ध हसून, माझ्या लाडाच्या बायकोला पाहतोय. हे तुझं हसणं पाहण्यासाठी मी 2 वर्ष वाट पाहिली आहे ईशा. मान्य आहे तुझ्या तब्येतीवर परिणाम झाला आहे, पण ठीक आहे, माझी ईशा मला मिळाली, या व्यतिरिक्त मला काहीही नको आहे ईशा. मला आता समजले की तुम्ही मला तुमच्यापासून लांब का ठेवले होते. मी जर इथे आले नसते तर असं काहीही घडलं नसतं. अनिरुद्ध तिच्या ओठांवर बोट ठेवत, ईशा जे होऊन गेलं त्याचा विचार करायचा नाही, सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरू करायचं. अनिरुद्धने तिच्या कपाळावर किस केले आणि तिला घट्ट मिठी मारली. तोच दरवाजा वाजला तसे बाजूला झाले ते. मधू ईशासाठी शिरा घेऊन आली होती. ईशा गरम गरम खाऊन घे आणि तू ठीक आहेस ना? आम्हाला तुझी खूप आठवण येत होती ईशा. ईशाला पण आनंद होतो की अनिरुद्ध आणि अनिलदादा सगळं विसरून एक झालेत. बरं खाऊन झालं की खाली या, आणि ती निघून जाते. तिला खूप आनंद होतो. अनिरुद्ध आणि अनिल एक झाले म्हणून ती अनिरुद्धला घट्ट मिठी मारते. अनिरुद्ध त्याच्या हाताची पकड घट्ट करतो. बरं ईशा चल खाली जाऊ, आणि ते त्याची तयारी करतात. आज ईशाला साडीमध्ये बघून अनिरुद्धला खूप आनंद होतो, कारण 2 वर्षानंतर तो तिला साडीत पाहत होता. अनिरुद्ध पण त्याचा आवरत होता. तोच त्याला अनिल बोलवायला येतो आणि तो खाली निघून जातो. ईशा तिचा आवरून रूममध्ये बसली होती. तोच वंदनाबाई तिच्या जवळ येतात. ईशाला तयार बघून त्यांना खूप आनंद होतो. ईशा खूप सुंदर दिसते, तू कुणाचीच नजर नको लागो माझ्या लेकीला, आणि त्या तिच्या कानामागे तिला लावतात. ईशा तुला बरं वाटत असेल तर खाली चल, नाहीतर इथे बसून आराम केला तरी चालेल. आई मला खाली जायचं आहे, सगळ्यांसोबत बसून गप्पा मारायच्या आहे. आज माझ्या लाडाच्या नंदेची हळद आहे. आई हे कुठे आहे? अगं तो आणि अनिल खाली आहे, ते केटरिंगच्या तिथे काहीतरी इश्यू झाला आहे, ते चेक करत आहे. ईशा तुझ्यामुळे माझा अनिरुद्ध खूप चेंज झाला आहे. तुझ्या आठवणी 2 वर्ष त्याने कसे काढले आम्ही पाहिले आहे, पण आज तू आणि अनिरुद्ध सोबत आहे, यातच आम्हाला पण आनंद आहे. आईंना पण भरून येतं आणि त्या ईशाला घट्ट मिठी मारतात. तोच तिथे अनिरुद्ध येतो. त्याच्या हातात खूप मोठा बॉक्स असतो. त्याने ईशासाठी दित्याच्या लग्नाला घालायला सुंदर असा घागरा बनवून घेतला होता. आई त्याच्याकडे पाहत, काय रे यात काय आहे? अनिरुद्ध हसून, आई यात तुझ्या सोन्यासाठी बनवून घेतलेला घागरा आहे. त्याचं बोलणं ऐकून ईशाला आणि आईला खूप आनंद होतो. आई ईशाकडे पाहत, बघ ईशा तुझ्या नवऱ्याला तुझी किती काळजी आहे. ईशाला अजून मान खाली घालते. बरं तुम्ही दोघे सोबत या, मी जाते खाली, आणि आई खाली निघून जातात. ते दोघं पण त्यांचं आवरून खाली येतात. खाली सगळं
सगळे हळदीसाठी रेडी असतात. ते पण खूप हॅपी होती कारण तिला खूप चांगला लाईफ पार्टनर मिळाला होता. पण सगळ्यात ईशामुळे खूप आनंदी होती ती, कारण ईशा तिची लाडाची वहिनी आहे. सगळ्यात आधी ईशा दित्याची पूजा करून तिला हळद लावते. त्यानंतर एक एक करून सगळे हळद लावतात. नंतर वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात. ईशाला चक्कर आल्यासारखं होतं तर अनिरुद्ध तिला रूममध्ये घेऊन येतो. तिच्या कपड्यावर किस करत, बायको तुला त्रास झालेला मला चालणार नाही, तू माझ्यासाठी रूममध्ये आराम कर, तुला बरं वाटेल. ईशा पण त्याच्या गालावर किस करत, हो मी आराम करते. आता माझा लाडाचा नवरा एवढ्या प्रेमाने सांगत आहे तर ऐकावं लागेल ना. पण माझी एक अट आहे, तुम्ही पण माझ्यासोबत आराम करा. अनिरुद्ध हसत तिच्या जवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारतो. ईशा त्याच्या छातीवर डोकं ठेवून, अनिरुद्ध आपण पण बाहेर कुठेतरी फिरायला जायचं का. हो जायचं तर आहे राणी, पण तू पूर्णपणे बरी हो, मग आपण बाहेर फिरायला जाऊया. ईशा तू 2 वर्ष अशी बेडवर पडून होती तेव्हा खरं मला तुझ्या प्रेमाची किंमत कळाली. तू माझ्यासाठी माझं सगळं काही आहे ईशा. आय लव्ह यू ईशा, आय लव्ह यू टू अनिरुद्ध. आणि त्याच्या कोटांवर ओठ टेकवले. आज ती त्याला बाण अर्पून किस करत होती. तो तिला बाजूला करत, ईशा तू अजून पूर्णपणे बरी झाली नाही आहे आणि आज काही वेळापूर्वीच आपल्यामध्ये जे झालं त्यामुळे तुला थकवा जाणवत असेल तर आजच्या दिवसापुरती एवढंच. आणि त्याने तिच्या कपाळावर आणि दोन्ही गळ्यावर किस केले आणि तिला घट्ट मिठी मारून तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला. ईशा त्याच्या मिठीत शांत झोपून गेली. तोच अनिरुद्धचा मोबाईल वाजला. त्याने पटकन फोन सायलेंट केला आणि ईशाला व्यवस्थित झोपवून बाहेर आला आणि फोन उचलला. फोनवरचं बोलणं ऐकून अनिरुद्ध एकदम शॉक झाला. त्याला काहीच कळत नव्हतं. तो विचार करतो आणि खाली अनिलला शोधत असतो. बाहेर अनिल कोणाशी तरी बोलत होता. अनिरुद्धने त्याला खून केली तसा तो अनिरुद्धच्या मागे आला. ते दोघे बाहेर गार्डनमध्ये आले. अनिरुद्ध काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, ईशा ठीक आहे ना. अनिल ईशा ठीक आहे, पण मनोजला कोर्टमध्ये नेत असताना तो पडून गेला आहे. मला काळजी वाटते आहे रे. म्हणजे बघ ना, आपल्या घरात एवढं आनंदी वातावरण आणि मनोजने काही गडबड नको करायला. अनिरुद्ध तू अजिबात काळजी करू नकोस, माझी ओळख आहे वरती, मी बोलतो आणि सगळ्यांच्या सेफ्टीसाठी काही गार्ड्सला पण बोलावतो. तू ईशाजवळ जा आणि तिची काळजी घे, बाकी सगळं मी पाहतो. अनिरुद्ध ईशाजवळ येतो. ईशा जागी असते. तो तिच्याकडे पाहत, बायको मला जाऊन अर्धा तास पण झाला नाही, एवढ्या लवकर कशी उठलीस तू. अहो मला तुमच्याजवळ झोपायचं आहे, तुम्ही गेल्यानंतर मला जाग आली. मी खूप झोपायचा प्रयत्न केला पण झोप लागत नव्हती, मग तुमची वाट पाहत अशीच पडून होते. ईशा ते अनिलचं काम होतं म्हणून मी गेलो होतो. बरं सोडते सगळं आणि झोप. तो ईशाजवळ जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो. बोलत बोलत दोघांना कधी झोप लागते त्यांचं त्यांनाच कळत नाही. आज खूप दिवसानंतर असे रात्री एकमेकांच्या मिठीत झोपले होते. सकाळी सकाळी अनिरुद्धला जाग आली. ईशा शांत त्याच्या मिठीत झोपली होती. त्याने तिच्या कपाळावर किस केले आणि तिला बाजूला नीट झोपवले. पण त्याच्या हालचालीमुळे तिला जाग आली आणि ती पण उठून बसली. शोना तू का उठली, झोप तू. अहो मला नाही झोपायचं. बरं ठीक आहे, मी माझा आवरून येतो मग तू जा. आज आपल्या नित्याचं लग्न आहे ना. आणि तो त्याचा आवरायला निघून गेला. आज घरात खूप आनंदी वातावरण होतं. सगळेच खूप हॅपी होते. एक म्हणजे नित्याचं लग्न आणि एक म्हणजे ईशा त्यांना परत मिळाली म्हणून त्याचा आनंद होत होता. अनिरुद्धला भीती होती ती मनोजची, पण तो सगळ्यांसमोर नॉर्मल होता. ईशा रूममध्येच होती. अनिरुद्धने तिच्यासाठी बनवून घेतलेला घागरा तिने घातला होता. त्यात ती खूप सुंदर दिसत होती. अनिरुद्ध तर तिलाच पाहण्यात गुंग होता. 1 सेकंदासाठी पण त्याची नजर तिच्याहून हटत नव्हती. त्याला तसं बघून ईशाला खूप लाज वाटत होती. तो हळूहळू तिच्याजवळ जात होता तशी ईशाला अजून लाज होत होती. तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. ईशा तुझ्या या लाजण्याच्या खूप प्रेमात पडतो मी. आणि तिला घट्ट मिठी मारत, ईशा आपल्या दित्याचं लग्न झालं की मी तुला बाहेर फिरायला घेऊन जाईल. अहो मी पण खूप वाट पाहत आहे त्या दिवसाची. ती एवढी लाजत होती की त्याच्याकडे पाहत पण नव्हती. त्याने तिचा चेहरा उजळीत घेतला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. बाण अर्पून एकमेकांना किस करत होते. तोच ईशाला कुणीतरी खाली बोलावले तसे ती बाजूला झाले आणि खाली जायला निघाले. अनिरुद्धने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता आणि तिच्यासोबत चालत होता. एका क्षणासाठी सुद्धा त्याने तिला एकटं सोडलं नव्हतं. काही वेळाने गुरुजींनी मंगलाष्टके म्हणायला लागले. अंतरपाट बाजूला झाला आणि दित्याचं लग्न पार पडलं. दित्याच्या इच्छेनुसार अनिरुद्ध आणि ईशाने त्यांचं कन्यादान केलं. लग्नाचे सगळे विधी पूर्ण झाले. खूप छान प्रकारे लग्न पार पडले. दित्याची विदाई झाली. अनिरुद्ध दुसऱ्या दिवशी ईशाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी ईशाला चेक केल्यानंतर ईशाला काही मेडिसिन दिला. त्यामुळे ती आधीसारखी ठणठणीत बरी होणार होती. बाकी सगळं नॉर्मल होतं. असाच 1 महिना निघून गेला. अनिरुद्धने ईशाला प्रॉमिस केलं होतं
ते प्रॉमिस अनिरुद्धने कंप्लीट करणार होता. तो तिला फिरायला घेऊन जाणार होता. तो ईशाला घट्ट मिठी मारत, ईशा सगळं सामान पॅक केलं ना? आज आपल्याला रात्री निघायचं आहे. हो, सगळं काही पॅक झालं आहे. बरं, मला ऑफिसमध्ये 1 तासाचं काम आहे, ते मी करून येतो. ठीक आहे, तुम्ही जा, पण मी वाट पाहते तुमची, लवकर घरी या. तो ऑफिसमध्ये जात असताना त्याला मनोज रस्त्यावरती दिसला. तो दिसताच अनिरुद्धने पोलिसांना फोन करून सांगितले आणि त्याची माणसे पण त्याच्या मागावर लावली. अनिरुद्धच्या माणसांना मनोजला पकडण्यात यश येतं. ते मनोजला पकडून पोलिसांच्या ताब्यात देतात. अनिरुद्धने यातलं कुणालाच काही सांगितलं नाही. त्याला घरच्या कुणालाच टेन्शन द्यायचं नव्हतं. अनिरुद्ध त्याचं काम करतो आणि घरी जायला निघतो. घरी आल्यावर फ्रेश होतो आणि ईशाला घेऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन ते दोघं जायला निघतात आणि तो तिला अंदमानला घेऊन येतो. तिथे पोचल्या ईशाला खूप आनंद होतो. ती खूप हॅपी होती आणि आनंदाने सगळं काही पाहत होती. बरं, चल आपण फ्रेश होऊ आणि नंतर बाहेर जाऊ. ते दोघं फ्रेश होतात आणि त्याचं आवरून बाहेर फिरायला जातात. ईशा पहिल्यांदा तिथे गेल्यामुळे तिला खूप आनंद होत होता. पूर्ण दिवस फिरून ते थकून हॉटेलला आले. ईशा तर चेंज न करता बेडवर झोपली होती. अनिरुद्ध तिला जबरदस्ती चेंज करायला घेऊन गेला. दोघं फ्रेश होऊन बेडवर पडले. अनिरुद्ध तिच्या कपाळावर केस करत, ईशा, आज खऱ्या अर्थाने आपल्या दोघांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळत आहे. म्हणजे आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात आपण करणार आहोत. आता आपण एकमेकांना सोडून कुठेही जायचं नाही. कितीही संकट आले, काहीही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. सुखदुःखात सोबत राहायचं. आणि तो तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. भान हरपून तिला किस करत असतो. ती पण त्याला साथ देत होती. अनिरुद्धचे हात तिच्या सर्वांगावरून फिरत होते. त्याचा होणारा स्पर्श तिला वेड लावत होता आणि हवाहवासा पण वाटत होता. कपड्यांचा अडसर दूर होतो आणि अनिरुद्ध त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत असतो आणि त्या वर्षावात ईशा पण एक होत होती. आज ईशाला पण तेच हवं होतं. आज ती मनाने त्याची होण्यासाठी तयार होती. त्याच्या स्पर्शाने तिच्या ओठातून फक्त अनिरुद्धचं नाव निघत होतं. तिला आता असह्य झालं होतं आणि तिने अनिरुद्धच्या मानेजवळ बाईट केलं. अनिरुद्ध हसून, आय लव्ह यू बायको. ईशा पण हसत, आय लव्ह यू अहो, आणि त्याला घट्ट मिठी मारते. अनिरुद्ध पण बाजूला होतो आणि तिला घट्ट मिठी मारून झोपून जातो. खूप छान प्रकारे त्यांचा हनीमून करून ते घरी येतात. घरी आल्यावर अनिरुद्ध ऑफिस करून ईशाला पण वेळ देत होता. इकडे दित्या पण तिच्या लाईफ पार्टनरबरोबर खूप हॅपी होती. असे 4-5 महिने निघून जातात. आता ईशा आणि अनिरुद्धच्या प्रेमाचं फूल पण त्यांच्या पदरात पडलं होतं. त्यांच्याकडे गोड बातमी होती, त्यामुळे सगळेच खूप हॅपी होते. सगळे ईशाची काळजी घेत होते. आता ईशाला 7वा महिना चालू असल्यामुळे तिचे डोहाळे जेवण अनिरुद्ध एकदम दणक्यात सेलिब्रेट करतो. आता तिचे शेवटचे दिवस चालू होते. अनिरुद्ध तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. काही वेळा सिस्टर एका क्यूट बेबी गर्लला घेऊन येतात. ती दिसायला एकदम ईशासारखी असते. त्या अनिरुद्धच्या हातात देतात. अनिरुद्ध खूप हॅपी होतो. त्यांच्या दोघांच्या प्रेमाची कडी त्याच्या हातात असते. काही दिवसांनी ईशा आणि बेबीला घेऊन तो घरी येतो. तिथे पण त्याचे स्वागत खूप दणक्यात करतो. ईशा आणि अनिरुद्धचे बेबीचे नाव अवनी ठेवतो. घरात सगळेच खूप हॅपी असतात. 5 वर्षानंतर आज त्यांच्या लाडाच्या प्रिन्सेसचा 5वा बर्थडे असतो. सगळे त्यांच्याच गडबडीत असतात. तोच त्यांची एंट्री होते. अनिरुद्धसोबत त्याची लाडाची प्रिन्सेस असते, तर ईशाच्या हातात 1 वर्षाचा त्यांचा मुलगा नील असतो. आज खऱ्या अर्थाने त्याची फॅमिली कंप्लीट झाली होती. ते मिळून केक कट करतात. अनिरुद्ध खूप हॅपी होता त्याच्या फॅमिलीसोबत. तो कसाही असला तरी त्याने ईशावर पूर्ण मनाने प्रेम केलं होतं आणि त्याचं फळ त्याला मिळालं होतं अवनी आणि नीलच्या रूपाने. आपल्या ईशाच्या लाडक्या नणंदला म्हणजे दित्याला पण 1 वर्षाचा गोंडस मुलगा झाला होता, सार्थक. वंदनाबाई पण खूप हॅपी होत्या, कारण त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या आयुष्यात खूप हॅपी होती. तर कशी वाटली ईशा आणि अनिरुद्धची ही लव्ह स्टोरी कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.